नमस्कार विद्यार्थिनींनो, तुम्ही नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेले आहे आणि तुमचे मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. मुलींनो, कोरोना महामारीमुळे आपण एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही, परंतु या शैक्षणिक व्हिडिओंच्या माध्यमाने आपण आठवड्यातून एक वेळा तरी नक्कीच भेटणार आहोत. तुम्ही बालसंगोपन विषय निवडला ऐच्छिक विषयाच्या अंतर्गत, तर तुम्हाला सगळ्यांना मी अश्योर करते की हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आणि सोपा असा विषय आहे. सेमिस्टर 1ला जो विषय तुम्ही शिकणार आहात त्या विषयाचे टायटल आहे बालविकासाची मूलतत्वे. हा जो विषय आहे हा सेमिस्टर 1च्या अंतर्गत शिकवला जाणारा विषय आहे आणि या विषयाचे कोड नंबर आहे 180-127. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणे, कोड नंबर लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोड नंबर 180-127. तर मुलींनो, तुम्ही बघा किती छान असे छोटे छोटे मुलांचे फोटोज या ठिकाणी लावलेले आहेत. जसं तुम्हाला ते आवडतात तसं तुम्हाला विषय पण आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे. तर चला विषयाला सुरुवात करूया. तर बालसंगोपन विषयाची ओळख हे प्रथम चॅप्टर आहे, तुमचं पहिलं प्रकरण आहे. तर त्याच्यामध्ये आधी आपल्याला बालविकास किंवा बालसंगोपन काय आहे ते बघून घेणे आवश्यक आहे. तर मुलींनो, बालसंगोपन म्हणजे गर्भावस्थेपासून ते किशोरावस्थेपर्यंतच्या बालकांचा, या ठिकाणी बालक हा शब्द राहिलेला आहे, किशोरावस्थेपर्यंतच्या बालकांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे बालविकास. तर गर्भावस्थेपासून ते किशोरावस्थेपर्यंतच्या बालकांचा, हे दोन बाबी जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर किशोरावस्थे म्हणजे जवळपास 18-20 वर्षापर्यंतची जी मुलं असतात त्यांचा अभ्यास जो आहे तो बालसंगोपनाच्या अंतर्गत केला जातो. हे व्याख्या जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. आता बालसंगोपन विषयाची व्याप्ती काय आहे किंवा त्याचे क्षेत्र कुठपर्यंत पसरलेले आहे, तर याच्या आधी मुलींना तुम्हाला सांगणे महत्त्वाचे आहे की बघा, प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो तो व्यक्ती चांगला किंवा वाईट म्हणून जन्माला येत नाही. त्याच्यावर संगोपन पद्धतीचे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे तो चांगला किंवा वाईट जो आहे तो त्या ठिकाणी होतो. बालक जर चांगला असेल तर त्याचे श्रेय पालकांना, शिक्षकांना आणि त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाला जाते. व्यक्ती जर वाईट असेल तर तरीही त्याच्याकरता त्याचे पालक, त्याचे शिक्षक आणि त्याच्यासोबत त्याच्या आजूबाजूचे वातावरण जे आहे ते जबाबदार असते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर बालसंगोपन विषयामध्ये जेव्हा बालक जन्माला येतो तो किती निरागस असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर बालकाचे निरागस मन तसेच ठेवून त्याच्यामधून एक चांगला व्यक्ती घडवणे हे बालसंगोपनाचे उद्दिष्ट जे आहे ते आहे. याच्याकरता पालकांना त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावावे लागते, शिक्षकांना त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावावे लागते आणि एक चांगला व्यक्ती जो आहे तो घडवावा लागतो एका छोट्या बालकामधून. फार पूर्वीच्या काळामध्ये बालकांना वेगळं वागवलं जात नव्हतं आणि त्यांना मोठ्यांची प्रतिकृती म्हणून मानलं जायचं आणि त्यांना मोठ्यांसारखंच वागवलं जायचं असं लक्षात घेतलं जात नव्हतं की बालक जो आहे तो मोठ्यांपेक्षा वेगळा आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्याला वेगळ्या पद्धतीने वागवल्या जायला हवं. हा विचार जो आहे तो हळूहळू पुढे आला आणि मग बालमानसशास्त्र या
विषयाला वेगळं अभ्यासायला सुरुवात केल्या गेली. पूर्वी बालसंगोपन हा विषय बालमानसशास्त्राच्या अंतर्गतच अभ्यासला जायचा, परंतु नंतरच्या काळात 20व्या शतकाच्या सुरुवातीला तो विषय जो आहे तो बालमानसशास्त्रापासून वेगळा केला गेला आणि त्याचं वेगळं अभ्यास जे आहे ते त्या ठिकाणी सुरू झाले. बालसंगोपन विषयाची व्याप्ती चा विचार करत असताना बघा, आपण प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो तो मोठा होईस्तोवर किंवा तो त्याच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमधनं जात असतो. तर बालसंगोपन विषयाच्या अंतर्गत, कारण की आपण किशोरांपर्यंतच अभ्यास करणार आहोत, तर किशोरावस्थेपर्यंत जितक्या वेगवेगळ्या अवस्था व्यक्तीच्या आयुष्यात येतात त्या अवस्थांमध्ये बालकामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्यांचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. विकासाच्या सर्व प्रगतीचा अभ्यास पण त्या ठिकाणी केला जातो. बालकांच्या विकासावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक असतात आणि त्या घटकांचा सुद्धा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो बालसंगोपन विषयाच्या अंतर्गत. बालसंगोपनात आढळणारी व्यक्तिगत भिन्नता, विविध वर्तन समस्या अशा घटकांचा सुद्धा अभ्यास जो आहे तो या विषयाच्या अंतर्गत केला जातो. आता बघा, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा असतो, त्याला व्यक्तिगत भिन्नता असं म्हटल्या जाते. जरी जुडी मुलं जरी असतील तरी ती दोन्ही मुलं एकमेकांपेक्षा पासून वेगळी जी आहेत ती असतात. तर बालसंगोपनात व्यक्तिगत भिन्नतेचा अभ्यास केला जातो, विविध वर्तन समस्यांचा अभ्यास केला जातो. आता वर्तन समस्या, एक उदाहरण घेऊया आपण. तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला बरीचशी लोक नखं कुरतडतात. तर नखं कुरतडणे ही एक वर्तन समस्या आहे. तर या वर्तन समस्येच्या मागची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो जेणेकरून बालकाची ती समस्या सुटून जाईल याचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. तर अशा पद्धतीने बालसंगोपन विषयामध्ये व्यक्तिगत भिन्नता, विविध प्रकारच्या वर्तन समस्या, विकासावर परिणाम करणारे विविध घटक, मुलांची प्रगती आणि वेगवेगळ्या प्रकारचे बदल व्यक्तीमध्ये कशा पद्धतीने होतात या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो बालसंगोपन विषयाच्या अंतर्गत केला जातो. आता कोणाकोणाला फायदा होतो बालसंगोपन विषय अभ्यासण्याचा? बालसंगोपन विषय अभ्यासण्याचा फायदा जो आहे तो जवळपास सगळ्यांनाच होतो, परंतु जास्त फायदा जो आहे तो पालकांना होतो, कारण की पालकच मुलांचे पहिले त्याच्या संपर्कात येणारी पहिली व्यक्ती असतात आणि म्हणून पालकांना त्याचा खूप फायदा होतो, शिक्षकांना फायदा होतो, डॉक्टर्सला फायदा होतो आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होत असतो. तर बालसंगोपन विषय अभ्यासनाचा फायदा समाजातील विविध घटकांना होत असतो. त्यानंतर जर तुम्ही बालसंगोपन विषयाचे अभ्यास केले आहे तर बालकांना योग्य मार्गदर्शन करण्याकरता बालसंगोपन विषय अभ्यासनाचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी होतो. एक आपण उदाहरण घेऊया की बरेच वेळेस बालकांच्या आवडी पालकांना लक्षात येत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीने बालसंगोपनाचा अभ्यास केलेला आहे तो व्यक्ती बालकामधील आवडी निवडी शोधून काढेल आणि त्या पद्धतीने बालकाला मार्गदर्शन करेल, तर बालकाचा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने होईल. बालकांकडून अति अपेक्षा आणि न्यूनतम अपेक्षा टाळणे. बघा मुलींनो, याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते की समजा 2.5 वर्षाचा बालक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की 2.5 वर्षाचा जो बालक आहे तो बालक अजून खूप लहान आहे, परंतु काही पालकांना अति जास्त घाई असते आणि त्यांना असं वाटतं
की या बालकाने अभ्यासात प्रगती करायला पाहिजे आणि त्याच्याकरता तो खूप छोट्या असल्यापासून त्याच्या मागे लागतात. आणि त्याच्या हातामध्ये समजा तुम्ही पेन्सिल दिली तर आता 2.5 वर्षाच्या बालकाच्या हाताच्या बोटांचा विकास अजून झालेला नसतो. आणि म्हणून जर तुम्ही त्याच्या हातामध्ये पेन्सिल दिली आणि त्याला लिहायला जबरदस्ती केली तर त्याचे जे नाजूक मांसपेशी आहेत त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होईल. तर कोणत्या अवस्थेमध्ये बालकाकडून कोणती अपेक्षा करायची, किती अपेक्षा करायची हे जाणून घेणे पालकांकरता आणि शिक्षकांकरता आणि सगळ्या समाजाकरता फार महत्त्वाचे असतात. उगाचच त्याची क्षमता नसताना त्याच्याकडून अपेक्षा करणे हे फार चुकीचे असते आणि याचा परिणाम बालकावर झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर बालकाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. जसं आपण ह्याच्या पुढचं करत होतो. बालकाला विकासाची संधी उपलब्ध करून देणे जे आहे ते त्या ठिकाणी गरजेचे आहे. बरेच वेळेस बालकामध्ये काही जन्मजात क्षमता असतात आणि त्या क्षमतांचा विकास करण्याकरता जर तुम्ही त्याला संधीच उपलब्ध करून नाही तर त्या जन्मजात क्षमतेचा बालकाला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. याचं एक आपण उदाहरण घेऊया. समजा एखाद्या बालकामध्ये जन्मजातच त्याला चित्र काढण्याची आवड आहे, अर्थात त्याला पेंटिंगमध्ये, ड्रॉइंगमध्ये फार इंटरेस्ट आहे, परंतु पालकांना ते लक्षातच आलं नाही शिक्षणाच्या अभावी, तर ते बालकाला ड्रॉइंग करता आवश्यक असणारे विविध साधन साहित्य उपलब्ध करून देणार नाहीत आणि त्याच्यामध्ये असणारी ती क्षमता जी आहे ती विकसित होणार नाही. तर बालकाला विकासाची संधी उपलब्ध करून देण्याकरता आणि ती विकासाची संधी समजण्याकरता सुद्धा बालसंगोपनाच्या ज्ञानाची गरज जी आहे ती त्या ठिकाणी आहे. याच्या पुढचा विकासाच्या गरजेप्रमाणे शिक्षण देणे. आता जन्म झाल्याबरोबरच जन्माच्या आधी पण बालकाचा विकास सुरू असतो, परंतु जन्म नंतर बालकाच्या जो विकास होत असतो तो आपण बघू शकतो, जो आहे तो येऊ शकतो. तर जसजसं त्याचा विकास होतो तसतसं त्याची क्षमता जी आहे ती वाढीस लागते. प्रत्येक विकासाच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता विकसित होत असतात आणि त्याप्रमाणे त्याला अनुसरून शिक्षण देणे आणि बालकाला संधी उपलब्ध करून देणे अतिशय महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचा विकास व्यवस्थित होणार नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तर आतापर्यंत मुलींना बघा, आपण प्रत्येक वेळेस विकासाच्या अवस्था बोलत गेलो. तर त्या विकासाच्या अवस्था नेमक्या काय आहेत आणि त्या विकासाच्या अवस्थांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण आता बघूया. तर मुलींनो, विकासाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था 2 याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत, 2 भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. जन्माच्या आधीच्या अवस्था म्हणजे बालक जेव्हा मातेच्या गर्भात असतो त्याच्या आधीच्या अवस्था आणि जेव्हा त्याचा जन्म होतो त्याच्या नंतरच्या अवस्था. तर जन्माच्या आधीच्या अवस्था आणि जन्माच्या नंतरच्या अवस्था. जन्माच्या आधीच्या अवस्था आपण पुढील प्रकरणामध्ये करूया. तर हे जन्मानंतरच्या अवस्था मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जन्मानंतरची सगळ्यात पहिली अवस्था म्हणजे नवजात अवस्था. ही जी अवस्था आहे ही अवस्था इथं लिहिलं गेलेलं नाही आहे, परंतु या अवस्थेचा कालखंड समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही अवस्था जन्म झाल्यानंतर ते 15 ते 20 दिवसापर्यंतची मानली जाते.
नवजात अवस्थेचे काय वैशिष्ट्य आहे? नवजात अवस्थेचे वैशिष्ट्य असे आहे की बालकाचा जन्म झाल्यानंतर तो या कालखंडामध्ये म्हणजे 15 ते 20 दिवसाच्या कालखंडामध्ये आजूबाजूच्या नवीन वातावरणाशी समायोजन करण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये करत असतो. म्हणजे ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर अर्भकावस्था. अर्भकावस्थेचा कालखंड 15 किंवा 20 दिवसापासून ते 18 महिन्यापर्यंतचा हा कालखंड असतो. शैशव अवस्थेचा कालखंड 18 महिने ते 2 वर्षापर्यंतचा असतो. पूर्व बाल्यावस्था या अवस्थेचा कालखंड 2 वर्ष ते 6 वर्षापर्यंतचा असतो. या अवस्थेला पूर्व शालेय अवस्थासुद्धा म्हटल्या जाते. का बरं पूर्वशालेय अवस्था म्हटली जाते? कारण की या अवस्थेमध्ये बालक जो आहे तो शाळेमध्ये जाण्याच्या आधीचा हा कालखंड असतो, म्हणून त्याला पूर्व शालेय अवस्था असं म्हटल्या जाते. या अवस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की या अवस्थेत बालक विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करत असतो. एक उदाहरण घेऊया. तसे तर भरपूर उदाहरणं आहेत, परंतु त्याचं एक उदाहरण असं की बालक स्वतःच्या हाताने जेवण करायला या कालखंडामध्ये शिकत असतो. म्हणजे स्वतःच्या हाताने जेवण करण्याचं कौशल्य तो या अवस्थेमध्ये प्राप्त करतो. त्याच्यानंतरची अवस्था आहे उत्तर बाल्यावस्था. ही अवस्था 6 वर्ष ते 12 वर्षापर्यंतची असते. या अवस्थेला गटाचे वय किंवा समूहाचे वय म्हटले जाते. असं का म्हटले जातं? तर मुलींनो, तुम्ही बघा, या अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही पहिलीच्या वर्गात जाता त्यावेळेस तुम्हाला नवीन नवीन मित्रमैत्रिणी भेटतात आणि तुम्ही समूहामध्ये राहायला सुरुवात करतात. म्हणजे तुमच्या मैत्रिणी किंवा मित्र बनतात आणि तुम्ही त्या मित्रांसोबत राहायला सुरुवात करतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला शाळेत जायचं असते तेव्हा तुम्ही तुमच्या त्या मैत्रिणीला सोबत घेतात आणि तिला सोडून तुम्ही शाळेमध्ये जात नाही. आणि अशा 2-3 मुलींचं किंवा मुलांचं हे एक गट जे आहे ते त्या ठिकाणी तयार होतं. गटाचं एक वैशिष्ट्य आहे बघा. या गटाचं एक वैशिष्ट्य कसं की समजा एका मुलीने नेल पॉलिश लावली असेल आणि तुम्हाला तो कलर आवडला, तर तुम्ही काय करता, तुम्ही पण तशाच पद्धतीची नेल पॉलिश जी आहे ती लावतात. म्हणजे गटाच्या या वयामध्ये, समूहाच्या या वयामध्ये गटातील एक व्यक्ती जसा वागतो तशाच पद्धतीने दुसरी मुलंसुद्धा वागायला सुरुवात करतात. तर हे या गटाच्या किंवा समूहाच्या वयाचे वैशिष्ट्य. त्यानंतरचा कालखंड आहे किशोरावस्थेचा कालखंड. तर 12 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे तो किशोरावस्थेपर्यंतचा कालखंड आहे. इथपर्यंतच आपण बालसंगोपनमध्ये मुलांचा अभ्यास जो आहे तो करणार आहोत. तर किशोरावस्थेच्या कालखंडामध्ये लैंगिक विकास होतो आणि लैंगिक समायोजन जे आहे ते साधले जाते. तर मुलींनो, हे प्रकरण 1चा हा पहिला भाग. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज तुम्ही त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमचे प्रश्न टाका. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. जर समजलं नसेल तर 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा म्हणजे तुम्हाला पटेल तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल. तर मुलींनो, एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी एक सुविचार आहे, तो मला फार आवडला आणि म्हणून मी तुमच्याकरता तो सुविचार इथे लिहून ठेवलेला आहे की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आयुष्य आपल्याला रोज एक नवी संधी देत असते. म्हणून आयुष्यात कधीच निराश व्हायचे नाही आणि कायम आपल्या प्रगतीकरता प्रयत्न करत राहायचे.
असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.